वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर काल शोकाकुल वातावरणात आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले। आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा करत सरवदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, तुमचे राजकारण काहीही असो, तुमचे बिनविरोध निवडून यावो, पण राजकारणासाठी कोणाचे जीव जाता कामा नये। मी या संदर्भात मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी दिली आहे। यावेळी माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही असा टाहो बाळासाहेब यांच्या चिमुकल्यांनी फोडला। तसेच सरवदे कुटुंबियांनी देखील अमित ठाकरे यांच्या समोर आक्रोश व्यक्त केला। मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी यावेळी म्हटले की येथील उमेदवार रेखा सरवदे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, यातूनच तिथं वाद झाला। यापूर्वी आमचे कोणतंही भांडण नव्हतं। किरण देशमुख यांच्या सांगण्यावरून हे सगळं घडलंय। सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। हॉटेलला जाऊ तिकडे बसू खाली, पण मला इकडे असं मी व्यक्त नाही होऊ शकत। त्यांच्या दोन मुली माझ्यासमोर रडतात, मला मुलाची आठवण आली। काय होईल, मी गेलो तर काय होईल त्या मुलाचं? त्या दोन मुली तुम्ही आज कृपया करून जाऊ नका आता तिकडे। पत्रकारिता सोडा, तुमच्यातला माणूस जिवंत आहे की नाही, काय परिस्थिती करून ठेवली आपण। आणि भाजपवाल्यांना मला एवढंच विचारायचं, तुमची पातळी एवढी पडली आहे, एवढी पडली आहे तुमची। पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी। मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत। मी जसा बघून आलो तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे या घराची परिस्थिती काय। आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका। ती बघा मुलगी परत उठली। अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही। मी कधीही कोणीही वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो, पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही। मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या। तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील। आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे। ही कुठची परिस्थिती आहे? एक आई, एक बायको, दोन मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात, कशासाठी? निवडणुकीसाठी। ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे। मी मला वाटतं फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे। मला इकडे CP कोणाशी बोलायची गरज नाहीये। फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी, मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची। मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात। ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत। आपलं राज्य असं नाही असू शकत। आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतंय आपलं शहर। बाकी सगळं ठीक आहे, 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका,
मजा करा, पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा, खून नाही झाले पाहिजे. तुम्ही खुनापर्यंत पोचताय आता. मला काही बोलायचं नाही. मी डायरेक्टली फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारात वेळ मिळाला मी त्यांना जाऊन भेटणार आहे. फडणवीस साहेबांशी मला वाटतं ते बोललेत, पण मी जाऊन भेटणार आहे तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन भेटणार आहे. सगळं मी करणार. तुम्ही त्यांची काळजी नका करू आणि मला आर्थिक गोष्टी इकडे बोलायच्या नाही आहेत. बाकी तुम्ही फडणवीस साहेबांची मला काही आज काय झालं तर मला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.